दादा नितीन सर, कवितेच्या क्षेत्रातली सगळ्यात अवघड बाब आहे कविता गायन करणं. आणि आपल्या गावात जे पोतराज येत होते ना, पोतराज, त्या पोतराजांची ही चाल होती. त्या चालीवर महाराष्ट्रात एकच कवी कविता म्हणतो, त्या कवीचं नाव म्हणजे नारायणपुरी. साधी गोष्ट नाही ही. आणि काही काही गोष्टी अशा भारी असतात. म्हणजे नितीन सर, आज सगळ्यात जास्त टेन्शन माझ्यावर होतं, कारण तुम्ही रायगड कॉर्नरला बॅनर बघितला असत. इतकं सुंदर बॅनर लावलंय, फक्त एकच घोटाळा झालाय, मला लय चिकन केलंय. मला कुठं बसावं प्रश्न पडला होता, पण मी अशा जागी बसलोय. पण आपण आपला कॉन्फिडन्स जाऊ देत नाही. मला माझ्या गळ्यात एक काळी मफलर असते बघा. त्यांनी पण आल्या आल्या विचारलं, ती मफलर कुठे आहे? म्हणजे ती येवल्याची नाही, ती आपलीच आहे. माझा एक मित्र म्हणला, अविनाश नेहमी ती काळी मफलर घेतोस, नेहमी ती काळी मफलर घेतोस, नेमका अशा कोणत्या व्यक्तीने दिली की तुला ती लई आवडती? म्हणलं नाही, मीच घेतली इकत. म्हणला मग ती सोबत का बरं ठेवतोस? म्हणलं येड्या, त्या मफलरीकडे बघून माझा कॉन्फिडन्स वाढते की आव्या तू इतकाही काळा नाहीस. माणसानं पॉझिटिव्ह गोष्टी सोबत ठेवल्या पाहिजे. काय मत आहे तुमचं? मला एकानं सांगितलं, अरे ह्यानं आत्महत्या केली. मी म्हणलं कस काय? त्याला नकार आला होता म्हणून आत्महत्या केली. मी म्हणलं आव्या, ह्या पोरानं नकार आला म्हणून आत्महत्या केली. असा जर सिलसिला चालू असता तर तू 10 मेला असतास. आता हे पण काहींना उद्या कळल. काही अडचण नाही साहेब, प्रेमाचा माहोल आहे. दादानी प्रेमाची कविता, पण आत्ताचं प्रेम तसं राहिलं नाही. प्रेम हा अडीच अक्षरी शब्द आहे. प्रेमाची काय ताकद आहे, प्रेमाची काय ताकद आहे की प्रेम ही अशी आग आहे जी आतून लागते, आणि जिच्यामुळं लागली ही तिलाच पाणी मागते, हे तिलाच पाणी मागते. ही प्रेमाची ताकद आहे. पण सध्या प्रेम स्नॅपचॅटवर आहे, स्नॅपचॅटवर. डिलीट इमिडिएटली, 24 तास पण नको. बरोबर आहे ना? बाबा इंस्टाग्रामला एक फोटो आला, मी तो फोटो पाहिला, 26 फिल्टर मारले होते, 26 फिल्टर. पण दादानं जी गोष्ट सांगितली, अरे काळ होता ज्या काळामध्ये नवरदेव नवरीला पाहत सुद्धा नव्हता. गावात टिळ्याचा कार्यक्रम असायचा, टिळ्याच्या कार्यक्रमाला नवरदेव असायचा, नवरी गायब. पुढचा एक कार्यक्रम, त्याला नवरी असायची, नवरदेव गायब. ह्यांची डायरेक्ट भेट लग्नात. पण खरं सांगू का, ज्यांनी बायका न पाहता केल्या आणि त्यांनी असंख्य भांडणं केले, असंख्य भांडणं, त्यांच्या इतके भांडणं कोणाचेच होत नाही. आणि मी मुद्दामून बायको सोबत भांडत असतोय. भांडलं पाहिजे, भांडलं पाहिजे. पोलीसवाली असली तरी भांडलं पाहिजे, कारण ते नात्याचं समीकरण आहे. थांब, तुला भेटल का नाही याच्याहून भांडण चालू आहे. सर, नितीन सर, माझा आजा आणि माझी आजी घरात रोज भांडायचे. आणि आमच्या म्हाताऱ्याचं ठरलेला डायलॉग होता. आमची म्हातारी, माझी आजी, रवी सर माझी आजी माझ्या आज्याला म्हणायची, अरे मी होते म्हणून ना आणले. आणि कांगणे सर, जगातल्या सगळ्या बायका असंच म्हणतात. खरंय ना? बरोबर आहे. अरे मी होते म्हणून नांदले, मी होते म्हणून नांदले. पण तो आपला आज आहे. आजा म्हणायचा गबस आहे, तो यासारख्या 100 केल्या असत्या. पण हा डायलॉग आपल्या आज्यानंच मारावा. तू 100 बघितल्या, तुला एकानं पसंत केलं नाही, तू मारतो कशाला? अहो, माझ्या मित्राचं लग्न जमवायला आम्ही गेलो, आणि जसं मधी गेलो, जरा मोठा सिनियर मित्र आहे माझा, पण आता मी कवी असल्यामुळे ते मला घेऊन गेलो सोबत. सर, आम्ही नुसतं सोप्यावर बसलो होतो. पोरगी बघण्याचा बी कार्यक्रम झाला नाही,
पुरीचा बाप खुश होता, सगळे खुश होते. पुरीची माय म्हणली नाही नाही नाही, मला इथं पोरगी द्यायचीच नाही. बाप म्हणला अगं मला पसंत आहे, पोरग चांगलंय, निर्व्यसनी, सगळं चांगलंय. माय म्हणली गबस आहे, मला बी बघाय आलत. काळ असा भयानक आहे. पण पुढचं वाक्य सांगू, आपण त्या महाराष्ट्रातली माणसं आहोत. आजा माझा म्हणायचा की तुझ्यासारख्या 56 केल्या असता. माझी आजी म्हणायची की मी होते म्हणून नांदले. पण माझ्या आज्याला ताप यायची ना, अख्खं घर डोक्यावर माझी आजीच घ्यायची, कारण माझ्या नितांत प्रेम होतं. माझा आजा म्हणायचा तुझ्यासारख्या 56 केल्या असत्या, तुझ्यासारख्या 100 केल्या असत्या. पण रेडिओवर गाणं लागायचं, मेरी जुहर जबी तुझे मालूम नहीं, अभी तक तू है हसी और मैं जवान. आर किती गर्दी असू द्या, माझा आजा आजीकडेच बघायचा. ह्याला प्रेम म्हणतात साहेब, याला प्रेम म्हणतात. ही प्रेमाची ठेवण आहे. म्हणून इतके नाही, ह्योच आवाज खरा आहे सर. आणि हे आवाज फक्त शेतकऱ्याचे पोरं काढू शकतात. कारण बरेच पोरं घरातलं पाखरू शेतात बोलवण्यासाठी पाखरं हाकायला हे गाणं म्हणतोय. ते टँगो चार्ली पिक्चर होता बघा. हा, फक्त घसा भसणार नाही आणि तुझा आवाज दुसऱ्याच्या मुखातून निघणार नाही एवढी काळजी घे. सुंदर अशी मैफिल पुढे चालली आहे. सर गडबडीनं वर आले आणि आमची पहिली भेट झाली. तेव्हा दादा त्यांनी मला इथं आल्यास सांगितलं. खरं तर ते परभणीमधूनच जास्त व्हायरल झालं. नारायण दादा इथं बसलेत. मी काळ्या रंगाचा संदर्भ दिला. काळा रंग निर्मितीचा रंग आहे पोरांनो. आपण शेतकऱ्याच्या औलादी आहोत. आभाळ पांढरा असल्याच्या नंतर आपल्याला आनंद होत नाही, पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की शेतकऱ्याच्या औलादीला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. आदरणीय नारायणदादाच्या परवानगीनं लोककवी वामनदादा कर्डकांच्या ओळी ज्या सरांना सुद्धा फार आवडतात, मी प्रत्येक व्याख्यानात त्या म्हणत असतो की काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचंय ना, दिवा व्हायचंय तर तुफानातला व्हावं. ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं कठीण काम असतं साहेब. आणि या परभणीच्या शहरामध्ये शैक्षणिक दृष्ट्या जेव्हा सगळे दिवे विझले होते ना, तेव्हा एक तुफानातला दिवा ज्यानं महाराष्ट्रात क्रांती केली, त्या दिव्याचं नाव म्हणजे विठ्ठल कांगणे. हा, दिवा लावणं कठीण बाब आहे. मगाशी द्वीप प्रज्वलन करत असताना दिवा लागत नव्हता. शेतकरी नेते म्हणले त्याला थोडं दाबा, वातीला थोडं दाबा. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला लई दाबलंय. आता शेतकऱ्यांना दाबणाऱ्याला दाबणारा पुढा येणं काळाची गरज आहे. ह्या बऱ्याच गोष्टीच आहेत. मला सूत्रसंचलन माझ्याकडेच असल्यामुळं खालून जी फरमाईश आली ती रचना तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे चुडा. वा वा, तुम्हाला टाळ्या वाजल का? रोग आला का रे? म्हणजे ह्याच्याहून एक लक्षात ठेवा, पिकावर जो रोग पडलाय त्याला तेच औषध लागतं. ऐक नाही, तुझ्या नाजूक हातात
तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक, माझी नजर भाऊक त्याला सारेच ठाऊक. तुझ्या नाजूक हातात तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी. तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी. हात हातात घेताच वाज कर बैमानी. आढ्यावर चाग थेंब, आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन. जशी पिचते बांगडी तस पिचत या मन. तुझ्या हातातला चुडा सखे असा खुणावतो. तुला मिठीत घेतो मी बिचाऱ्याचा जीव जातो. सारा रंगायाच्या आधी काही नाही, सरांचे मित्र आलेत, सर त्यांना घ्यायला गेलेत, आता खाली बसवायलेत. बघितलं? आता मायाकडे पहा. ह्योच भारताचा घोटाळा आहे. रस्ता झाल्यास कळतंय खालून पाईपलाईन होती, समोर काय चालू आहे. आणि याच्यामुळं बऱ्याच जणांचे चुडे तुटलेत. म्हणून सार दादा म्हणते चुडे तुटले तर नाडे तुटलेत. सारा रंगा याच्या आधी असा उधळ तोडाव, म्हणूनच सोन खाची चुड्यावर केले घाव. प्रीती वहिनी, मगाशी वहिनी मला असं म्हणाल्या की मित्राचा सत्कार बरोबर मित्रानं लगेच केला आहे का नाही. माझ्या मित्रासाठी, सरांसाठी, तुमच्यासाठी 2 ओळी समर्पित करतो. चुडा जसा हातामंदी, चुडा जसा हातामंदी तसा जीव गुंतलेला. चुडा जसा हातामंदी तसा जीव गुंतलेला. चुडा कसा का असेना जीवा पाड जप त्याला, जीवा पाड जप त्याला. कारण साहेब, विनोदाचा भाग सोडा, पण कांगणे सरांकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा 100% हात असतो. बरोबर आहे ना? वा. आणि मी 100% परभणीच्या पोरींची इज्जतच करतो. कारण मी सासरवाडी ना, आमच्या दोघांना जावाई सासरे म्हणतात. आणि चांगली गोष्ट आहे ही, फार चांगली गोष्ट आहे. कोणाचा तरी जावाई व्हा पुढचा धोंडा यायच्या अगोदर. प्रयत्न करत राहा. सुंदर असा माहोल जुळून आलाय. यानंतर आपण मोजक्या 2 कविता, मला वाटतं गुंजनची एक कविता आपण घेऊ, आणि नारायण दादाच्या प्रेमाचा झांगड गुत्ता आणि भीम मोत्याचा हार. हा, भीम मोत्याचा हार. आणि तुम्ही अजय देहाडेचं भीम मोत्याचा हारगमा हे गाणं ऐकलं असेल. ते गीत आदरणीय नारायण दादांनी लिहिलेलं आहे बरं का. हा, म्हणून जोरदार टाळ्यांच्या गजरात जिची थांब लयच आता जिची इंस्टाग्रामला जी कविता व्हायरल आहे ती कविता म्हणण्यासाठी मी आपल्यासमोर आमंत्रित करतो. खरं तर गुंजन इथं बसलेली आहे, ती लेक माती आहे.
सर आता पाहत होतो मी, सरांची मुलगी पळत पळत गेली आणि सरांना बिलगली लगेच. काय झालं विषय माहित नाही. यांचा विठ्ठल कांगणेंना सगळ्यात मोठा धाक जर कोणाचा असेल तर तो फक्त पुरीचा आहे. ती पोरगी जी म्हणती ती हो बुवा करतोच. दादा, एक चांगली सुरुवात करायला काय लागतं? 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 15 रुपये, 16 रुपये आणि 17 रुपयाला बॅच देणारा या जगातला एकमेव शिक्षक म्हणजे विठ्ठल कांगणे. अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेतलंय. माझे संबंध कशामुळे? मी फोन करतो, सर अशी अशी मुलगी तुम्हाला आज भेटायला येणार आहे, अत्यंत गरीब परिस्थिती आहे. सर म्हणतात माझ्याशी बोला, नाही तर अजय गीतेशी बोला, तिचं ऍडमिशन होऊन जाईल. अहो, एका शिक्षकाला काय हवं असतं? आतापर्यंत किती विद्यार्थी दत्तक घेतलेत. या माणसाचं कौतुक आम्हाला काय? अहो, लय क्लासेसमध्ये काय बाजार चालू आहे वेगळं सांगायची गरज नाही, पण हा माणूस आपल्या कमाईतून या विद्यार्थ्यांचा, दादा मी आवर्जून तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सांगेल की स्कॉलरशिपची जी बॅच सर घेत आहेत त्या बॅचचा एकही रुपया, सर जाहीर सांगतात, त्या बॅचचा एकही रुपया मी माझ्या घराला लावत नाही. ते सगळे पैसे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यासाठी जातं. हा विचार एक शिक्षक करू शकतो. काल अनाथ आश्रमात गेले, अरे ज्या माणसाच्या डोक्यावरनं आईचं छत्र हरवलंय, ज्या माणसाच्या डोक्यावरनं बापाचं छत्र हरवलंय, जो माणूस फेसबुकला लिहितो, इंस्टाग्रामला लिहितो, व्हिडिओमध्ये बोलतो की आज सगळं मिळालंय, पण पाहायला आई आणि बाप असायला पाहिजे होते. आम्ही इथून आलो मगाशी, आणि मगाशी ते पुलाचं काम चालू आहे, तिथून युटर्न घेतला. तुमचं एक बॅनर लावलंय पुलावर सगळ्यात मोठं, आणि त्या बॅनर मधला सगळ्यात महत्वाचा फोटो कोपऱ्यामध्ये आईला AI ने तयार केलेला जो फोटो आहे ना, आई खुर्चीवर बसलेली आहे आणि हा मुलगा पाठीमागं उभा आहे. खरं तर प्रत्येक माणूस जाणार आहे, मगाशी मी बोललो, पण त्या मायबापाला धन्यता वाटत असेल. संत तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. अशा या माणसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर त्यांच्या मुलीसाठी मी 2 ओळी म्हणतो. आदरणीय नारायण दादाच्याच त्या ओळी आहेत, दादा समोर बसलेत, परंतु मला ती फरमाईश आली. किती गोड ओळी आहेत त्या. दिस आड दिस गेले, दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी, लेक वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते. आसो माहेर सासर, पांग बापाचे फेडते, पांग बापाचे फेडते. आमचा पुनीत मातकर नावाचा कवी आहे. त्या दिवशी प्रशांत दादा त्याची कवितेची ओळ सांगितली. लेक बापाशी बिलगते काय होते, लेक लेक बापाशी बिलगते काय होते, लेक बापाशी बिलगते काय होते. वाघ असतो बाप त्याची गाय होते, वाघ असतो बाप त्याची गाय.